नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर एक मोठी गुड न्यूज आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारीमध्ये परत 2% DA वाढ. एकूण महागाई भत्ता आता 60% होणार. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता ही गुड न्यूज काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा. गुड न्यूज, सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारीमध्ये परत 2% DA वाढ. एकूण महागाई भत्ता 60% होणार. पहा अपडेट काय सांगतोय. गव्हर्नमेंट एम्प्लॉई विल रिसीव्ह अंडर 2% DA इन्क्रीज इन जानेवारी. सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारीपासून परत DA वाढ होणार आहे. यामुळे एकूण महागाई भत्ता हा 58% वरून 60% पर्यंत पोहोचणार आहे. बघा, 2% DA वाढ. सध्या केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना दिनांक 1/7/2025 पासून 58% दराने DA मिळते. आता दिनांक 1/1/2026 पासून परत किमान 2% DA वाढ होणार आहे. बघा, एकूण DA 60%. केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक 1/1/2026 पासून किमान 2% DA वाढ लागू केल्यास सदर कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना एकूण 60% दराने दिनांक 1/1/2026 पासून महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. AICPI आकडेवारी जाहीर केल्याच्या नंतर सदर DA वाढीची घोषणा केली जाईल. अद्यापपर्यंत केवळ माहे ऑक्टोबर 2025 पर्यंत निर्देशांक जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये नोव्हेंबर व डिसेंबर 2025चे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर होणे बाकी आहे. सदर महिन्याचे निर्देशांक जाहीर झाल्याच्या नंतरच सदर DA वाढ केली जाईल. सध्याच्या आकडेवारीचा विचार केला असता दिनांक 1/1/2026 पासून 2% DA वाढ होईल. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी गुड न्यूज आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारीमध्ये 2% DA वाढ आणि एकूण महागाई भत्ता 60% होणार. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.